गळ्याभोवती नाळ किंवा कॉर्ड अराउंड नेक हा एक महत्त्वाचा विषय आहे, जो सोनोग्राफीमध्ये दिसतो गरोदर बायकांना आणि त्यामुळे त्यांना भरपूर प्रश्न असतात. गळ्याभोवती नाळ हा मुख्यतः नाळाची लांबी जास्त असल्यामुळे किंवा लेंथ जास्त असल्यामुळे किंवा बाळाभोवती पाणी जास्त असल्यामुळे प्रामुख्याने दिसतो. आणि त्यामध्ये काय होतं तर शेवटच्या 9व्या महिन्यापर्यंत बऱ्याचदा तो नाळ निघून जातो. त्याला न्यूकल कॉर्ड असे म्हणतात. दुसरे नाळ जे आहे सिंगल लूप ऑफ कॉर्ड अराउंड नेक किंवा मल्टिपल लूप ऑफ कॉर्ड अराउंड नेक. सिंगल लूप ऑफ कॉर्ड अराउंड नेक 16 ते 35% गरोदर बायकांमध्ये रिपोर्टमध्ये दिसतो आणि त्यामध्ये तुम्हाला काहीही करण्याची गरज नसते. तो रिपोर्ट आल्यानंतर गरोदर बायकांना हा प्रश्न असतो की त्यामध्ये सीझर करावं लागतं का किंवा बाळ पोटात जातं का. तर ह्यापैकी काहीही होत नाही. बाळाच्या जर मोमेंट्स कमी झाल्या तर तुरंत ताबडतोब दवाखान्यात येणं गरजेचं असतं आणि गायनेकॉलॉजिस्टला व्हिजिट करणं गरजेचं असतं. पण हा नाळ मुख्यतः सिंगल लूप डबल लूप किंवा मल्टिपल लूप अशा प्रकारचा रिपोर्ट जर असेल तर त्यावेळी डिलेवरीच्या वेळेस मात्र त्रास होऊ शकतो. जेव्हा कळा सुरू होतात तेव्हा तो नाळ टाईट होण्याची शक्यता असते, म्हणजे गळ्याभोवती फास निर्माण होण्याची शक्यता असते. का बरं? तर आपण फिजिक्समध्ये शिकलो आहे की जेव्हा एखादी गोष्ट खूप पोटावरती एखाद्या गोष्टीवर ताण पडलं तर ती खाली सरकते, त्यावेळी फास पडण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे गरोदरपणात जेव्हा कळा सुरू होतात 9व्या महिन्यामध्ये आणि लेबर पेन सुरू झाल्यानंतर जेव्हा पेशंट गायनेकॉलॉजिस्टकडे जाते त्यावेळी त्या कळांमुळे तो नाळ टाईट होण्याची आवळण्याची शक्यता असते आणि त्यावेळी मात्र सीझर करावं लागू शकतं. सीझर करण्यासाठी सुद्धा नियम आहे. तो म्हणजे जर बाळाचा हार्ट रेट 100पेक्षा खाली किंवा 90 किंवा 80पर्यंत गेला असेल कळा येत असताना, तर तुरंत ताबडतोब सीझर करावं लागतं बाळाला अस्फॅक्सिया किंवा श्वास घ्यायला त्रास होऊ नये म्हणून. तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे असं मला वाटलं, म्हणून मी ती ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट तुम्हाला शेअर करू इच्छिते. धन्यवाद.